हळू लोकप्रिय झालेल्या व्यंगचित्रकलेचा सन्मान करण्यासाठी हा दिवस जगभर व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। व्यंगचित्र म्हणजे केवळ हसवणारे माध्यम असा गैरसमज आढळतो, परंतु व्यंगचित्र हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे अनेकदा सिद्ध झालंय। आता व्यंगचित्र म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडतो, पण काही जण त्याला केवळ मनोरंजनाचं माध्यमच समजतात। परंतु गांभीर्यानं विचार केला तर व्यंगचित्र हा स्वतंत्र साहित्य प्रकार आहे हे लक्षात येतं। व्यंगचित्र ही कलाकृती म्हणून स्वयंपूर्ण असते। त्यात विनोद असतो, विसंगती असते, कल्पकता असते, त्याचबरोबर अतिशयोक्तीही असते। चित्रांच्या माध्यमातून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न व्यंगचित्र करतं। भारतात रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण हे सर्वात मोठे व्यंगचित्रकार प्रसिद्ध आहेत। त्यांचे कॉमन मॅन नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र विशेषच म्हणावे लागेल। हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच आताही आहे। चौकड्याचा कोट, धोतर असा त्याचा साधा पोशाख आहे। तसेच राजकीय वर्तुळात व्यंगचित्राच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते मंडळींवर टीका केली आहे। त्यापैकी एक शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार होते। मार्मिक या मासिकातून अनेक राजकीय नेत्यांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे। व्यंगचित्र हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक प्रश्नांवर जागृती करण्याचे प्रभावी साधन आहे। व्यंगचित्रांची शक्ती ओळखून या कलेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी नवोदितांना या कलेकडे आकर्षित करण्यासाठी जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या निमित्ताने प्रयत्न होत आहेत। ही समाधानाची बाब आहे। आणखीन काही विस्तारित घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा काय केलेले आहेत, वेगवेगळे व्यंगचित्र काढलेले आहेत। आता व्यंगचित्र हे फक्त हसण्याच्या माध्यमासाठी काढले जातात का, किंवा फक्त हसणे हेच व्यंगचित्राचं माध्यम असतं का किंवा साधन असतं का, तर नाही। हास्यचित्र हे हसण्याचं माध्यम आहे, परंतु व्यंगचित्र हे फक्त हसण्यासाठी काढले जात नाही किंवा त्याचा हेतू फक्त विनोद करण्यासाठी नसतो, तर व्यंगचित्रामधून खूप काही लोकांना समजावण्याचं किंवा खूप काही जे आपल्या समाजामध्ये फिरणारे काही प्रश्न आहेत, जसे राजनीतीमध्ये असतील किंवा खूप साऱ्या समस्या सुद्धा आहेत आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये, मग त्या ज्या समस्या आहेत त्या काय केल्या जातात, तर या व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवल्या जातात। भलेही ते कार्टून सारखं दिसत असलं तरी त्याच्या माध्यमातून खूप काही लोकांना समजावलं जातं। तर व्यंगचित्र हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक प्रश्नांवर जागृती करण्याचे प्रभावी साधन आहे। तर आज आपण सुरुवात करूया आपल्या धड्याला। आधी आपण लेखकांचा परिचय बघूया। लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर। जन्म दिलेला आहे त्यांचा 1954। त्यांचा परिचय बघूया आपण। कथा लेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक, अभ्यासक। आता हे जे मधुकर आहेत हे काय होते, कथा लेखक होते, म्हणजे ते कथा सुद्धा करायचे, ललित लेखन करायचे आणि व्यंगचित्रांचे संग्राहक होते। म्हणजे वेगवेगळे जे कवी वगैरे आहेत जे व्यंगचित्र काढतात त्या लोकांचे काय करायचे, ते व्यंगचित्र संग्रह करायचे, म्हणजे गोळा करायचे आणि त्याचा ते अभ्यास करायचे। मग ते व्यंगचित्रांचे संग्राहक आणि अभ्यासक होते। 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली। कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन, किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन R.K. लक्ष्मण। आता त्यांनी काय केलं, 1976 पासून त्यांनी वेगवेगळे जे व्यंगचित्र होते ते गोळा करण्यासाठी सुरुवात केली आणि कथा लेखनासोबतच ते कथा आणि लेखन तर करायचेच, त्याच्यासोबतच त्यांनी काय केलं, तर व्यंगचित्रांचा आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन केले, म्हणजे खूप सारे लेखन केले। आणि किशोरवयीन मुलांसाठी, म्हणजे जी आजची पिढीची जी मुलं आहेत त्या किशोरवयीन मुलांसाठी काय केलं त्यांनी, अनकॉमन मॅन, R.K. लक्ष्मण असे विविध पुस्तके सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत। या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे। R.K. नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवादन केलेले आहे। अप्रभू रूप, विश्वनाथ, चिनकुल हे कथा संग्रह,
रेषालेखन वसंत सरवटे, हसऱ्या रेषातून हसण्याच्या पलीकडेच ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी जे वेगवेगळे पुस्तकं लिहिलेले आहेत त्या हसण्याच्या पलीकडे आणि खूप काही लोकांना शिकवून जाणाऱ्या अशा त्यांच्या पुस्तकं आहेत आणि त्या पुस्तके त्यांची ती प्रसिद्ध आहेत. तर हे तर आपण बघितलं लेखकांचा परिचय. आता आपण बघूया पाठाचा आशय, की आपण हा जो पाठ बघणार आहोत किंवा स्थूल वाचन बघणार आहोत, या स्थूल वाचनामध्ये लेखकांनी नक्की काय सांगितलेलं आहे किंवा काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण थोडक्यात आशय बघूया पाठाचा. तर हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय? आता लेखकांनी ह्या पाठाच्या माध्यमातून हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. त्याच प्रकारे ती कशी वाचायला पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून त्यांनी सांगितलेलं आहे. हास्यचित्र व्यंगचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रांमधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी ह्या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे. आता हास्यचित्र आणि व्यंगचित्र ह्याच्यामधले भेद कोणते आहेत किंवा त्यांच्यामध्ये काय फरक आहे, त्याचप्रमाणे हास्यचित्र आणि व्यंगचित्रांची जी चित्रदुनिया आहे त्या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून त्यांनी घडवलेली आहे. म्हणजे त्यांनी विविध उदाहरणं दिलेली आहेत हास्यचित्र आणि व्यंगचित्र आणि त्यांच्यामध्ये काय फरक असतो हे सगळं त्यांनी ह्या पाठातून सांगितलेलं आहे. तर प्रस्तुत लेख हा वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतलेला आहे. ओके, तर हा आपण बघितलेला आहे पाठाचा आशय. ओके, तर इथे आपण लेखकांचा परिचय आणि आपण पाठाचा आशय बघितलेला आहे. ओके, तर आता आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके, तुम्हाला ओके, आपण दररोज कार्टून्स पाहतो. ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. शिवाय आपण सहजा जी पाहत असतो ती असतात ट्रिप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका. आता सगळेच बघत असतील, सगळ्यांची सवय असेल कार्टून्स बघायची. ओके, तर आपण कार्टून्स बघतो पण ते आणि ती आपल्या इतक्या सवयीची झालेली असतात की आपल्याला ते कार्टून एवढे आवडत असतात की आपण ते कार्टून्स रोज बघत असतो. पण आपण जे कार्टून्स बघत असतो त्या कार्टून्सला जर कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र असं म्हटलं तर आपण थबकतो किंवा थांबतो, मध्येच अकस्मात थांबत असतो. थबकणे म्हणजे मध्येच अकस्मात थांबणे किंवा आपल्याला हसू सुद्धा येणार की ह्या कार्टून्सला जर कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं तर आपल्याला हसू सुद्धा येऊ शकतं. तर आपण सहजा आपण जे पाहत असतो, जे कार्टून्स बघत असतो ते कार्टून्स काय असतात तर ते ट्रिप कार्टून्स असतात. म्हणजेच काय तर चित्रमालिका असते. चित्रांच्या माध्यमातून आपल्याला ती मालिका दाखवली जाते. चिंटू हे त्याचे सर्वात महत्वाचे असे उदाहरण. आपण न्यूजपेपर्स मध्ये बघितलं असेल एक हास्यचित्र म्हणजेच चिंटू हे एक ह्या नावाचं एक पात्र असतं आणि त्याच्या माध्यमातून खूप सारे जोक्स वगैरे न्यूजपेपरमध्ये दिलेले असतात. वाचलेच असतील? येस सौम्य, व्हेरी गुड बेटा. तर वाचलेच असतील सगळ्यांनी. चिंटू ह्या नावाचं एक पात्र असतं आणि त्याच्या माध्यमातून काय केलं जातं तर वेगवेगळे हास्यचित्र किंवा वेगवेगळे व्यंगचित्र वगैरे वेगवेगळे जोक्स वगैरे दिलेले असतात. तर अशा चित्रांच्या पहिल्या भागात कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. कधी आपल्याला एकच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? बरोबर आहे, आपण जे खूप सारे कार्टून्स बघतो, वेगवेगळे जोक्स वाचत असतो आणि त्याच्यामध्ये काय असतात तर वेगवेगळ्या भागांमध्ये ते दिलेले असतात जोक्स. तर त्यांचे कधी कधी ते 2 आणि 3 भागांमध्ये सुद्धा विभागलेले असतात. तर त्याच्यातून उलगडणारी म्हणजे त्याच्यातून मिळणारी जी गंमत असते ती कधी आपल्याला काय करत असते तर आपण एका भागामध्ये कार्टून पाहत असतो तर ते कार्टून पाहिले तर आपल्याला खुदकन हसू सुद्धा येत असतं. पण हे जे हास्यचित्र असतं
हे हास्यचित्र जर आपल्याला कोणी विचारलं ते काय असतं तर आपल्याला सांगता येतं का? तर नाही. पुढे दिलेलं आहे, मुलांची हास्यचित्र काढणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं का? तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल. आता हास्यचित्रामध्ये काय दिलेले असतात? ते कार्टून सारखे चित्र दिलेले असतात. तर ते काय असतात? हास्यचित्र असतात. तर ते काढणे कशी अवघड असते की सोपे असते? तर इथे काय सांगितलेलं आहे की सर्वात अवघड गोष्ट हास्यचित्र काढणं आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं का? आता हास्यचित्रांमध्ये जे मुलांची चित्र काढले जातात ते काढणे हे खूप अवघड काम असतं. कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंसं लहान मुलांचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर तो उंच माणसाला मुलगा वाटणार का? छे, मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं? नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या त्या अडचणी लक्षात येतात. बरोबर आहे. आपल्याला जर एखादं चित्र काढायचं म्हटलं तर ते चित्र जे आपण काढतोय, जर आपण एखाद्या माणसाचे चित्र काढतोय तर ते परफेक्ट आपल्याला त्या माणसासारखंच काढायला पाहिजे. पण आपल्याला जर एखादं छोट्या मुलाचं काढायचंय चित्र आणि त्याला मोठ्या माणसांसारखे पाय लावले, हात लावले, डोकं लावलं तर ते छोट्या मुलांचं वाटणार आहे का? तर नाही. तर चित्र काढण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी परफेक्ट आहेत, ज्या त्यांना सूट होतील, ज्या असतात त्याच काढणे महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे, जर आपल्याला एखाद्या छोट्या मुलाचं चित्र काढायचं आहे तर आपण त्याला मोठ्या माणसांसारखं दाढ्या मिश्या लावल्या किंवा मोठ्या माणसांसारखं त्याचं पूर्ण अंग, त्याचे हातपाय काढले तर तो छोटा मुलगा वाटणार आहे का? तर नाही. किंवा त्याला शर्ट चड्डी घातली तर तो छोटा पोरगा वाटेल का? तर नाही. म्हणजे चित्र काढायला आपण बसलो तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या ज्या अडचणी असतात त्या आपल्या समोर येत असतात आणि आपल्याला त्या लक्षात घ्यायला पाहिजेत. मोठ्या माणसांकडे आणि मुलांकडे आपण बारकाईने पाहिलेलं नाही हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. बरोबर सांगितलेलं इथे. म्हणजेच काय, तर आपल्याला जर एखाद्या जरी आपल्याला निसर्ग चित्र काढायचं जरी म्हटलं तरी आपल्याला जर निसर्गाकडे आपलं दुर्लक्ष असेल किंवा आपण निसर्गाला कधी बारकाईने बघितलंच नसेल तर आपल्याला ते निसर्ग चित्र सुद्धा चांगल्या प्रकारे काढता येणार नाही. म्हणजेच काय, तर आपल्याला जर एखादं चित्र काढायचं आहे तर आपल्याला त्या चित्राचं काय करायला पाहिजे, त्या माणसांचं किंवा लहान मुलांचं आपल्याला जर चित्र काढायचं आहे तर आपल्याला त्यांच्याकडे बघण्याचा आपल्याला जो निरीक्षण आहे तो आपला चांगला असायला पाहिजे. जर आपण कधी लहान मुलांकडे निरीक्षण करून चांगलं बघितलंच नसेल तर आपल्याला त्यांचं चित्र काढता येईल का? तर नाही. म्हणजेच आपल्याला जर चित्र काढायचं आहे तर आपलं निरीक्षण हे कसं असलं पाहिजे, तर आपण त्यांच्याकडे बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे. तेव्हा आपण चांगलं चित्र काढू शकतो. आणि इथेच व्यंगचित्रांचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलांसारखं दिसणं सर्वात कठीण. काय सांगितलेलं आहे, जे हास्यचित्र आपण काढतो ते हास्यचित्र एखाद वेळेस आपण ते कौशल्य करू शकतो, परंतु जे व्यंगचित्र आहे त्या व्यंगचित्रांमधलं मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं आहे, परंतु व्यंगचित्रातलं मूल हे मुलांसारखं दिसणं सर्वात कठीण आहे. आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपल्याला व्यंगचित्रात, हास्यचित्रात लहान मूल कशी काढली आहेत, त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटतं हे आपण पाहूया. ओके, शब्दार्थ बघूया आपण आधी. हास्यचित्र. हास्यचित्र म्हणजे हसू येण्यासारखे चित्र. व्यंगचित्र म्हणजे विनोदी चित्र. भेदाभेद म्हणजे भेदभाव. थबकणे म्हणजे मध्येच अकस्मात थांबणे. बारकाईने म्हणजेच लक्षपूर्वक. कौशल्य कुशलता. हेतू उद्देश्य. विनोद थट्टा. आणि रोपटे म्हणजे लहान कोवळे झाड. नक्कल म्हणजेच अनुकरण. तर हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते
ती शी द फडणवीस ह्यांच्या ज्येष्ठ व्यंगचित्राच्या चित्रांची. शाळेतल्या 4वी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणवीसांची हास्यचित्र होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा. त्यांचं हे हास्यचित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. मात्र ह्या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी ह्या लहानग्या रोपट्याला पाणी घालत आहे, तेही किती काळजीने, दुधाच्या बाटलीने. आता इथे काय सांगितलेलं आहे, फडणवीस जे आहेत त्यांनी 4वी-5वीच्या जशा गणिताच्या पुस्तकांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर फडणवीसांची काही हास्यचित्रे आहेत. तर ती पाहताना काय होतं, तर मुलांचा बाऊ कमी झाला. त्यांचं हे हास्यचित्र पहा. इथे त्यांनी एक हास्यचित्र दिलेलं आहे फडणवीसांचं, की ती फ्रॉक घातलेली जी मुलगी आहे ती काय करत आहे, एका छोट्याशा रोपट्याला काय करत आहे, तर पाणी घालत आहे. कशा प्रकारे पाणी घालतं, जशा प्रकारे एखाद्या लहान मुलाला काय केलं जातं, तर दूध पाजलं जातं त्या बाटलीने. तर त्या लहान मुलाच्या बाटलीने ती काय करत आहे, तर लहानशा रोपट्याला काय करत आहे, तर त्या दुधाच्या बाटलीने पाणी घालत आहे. पुढे दिलेलं आहे त्यांनी, श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्य चित्रकार. त्यांची रेषा ही फडणवीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट आणि नाजूक लवचिक अशी. त्यांच्या या हास्यचित्रात पहा. आता आपण इथे बघूया. इथे सुद्धा त्यांनी 2 मुलांचं चित्र दिलेलं आहे. एक अगदीच छोटा रेंगणारा मुलगा आहे आणि एक त्याच्यापेक्षा थोडा मोठा मुलगा आहे. तर इथे त्यांनी अगदी रांगणारं मूल काढलं आहे. त्यांची हालचाल जाणवते नाही का, शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या मुलापेक्षा मोठा. हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्र विनोदी माणूस एखाद्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्रात गमतीदार हुबेहूब नक्कल असते. आता चित्रांमध्ये आणि हास्यचित्रांमध्ये काय फरक असतो, तर चित्रांमध्येही काय केलं जातं, तर हुबेहूब म्हणजे चित्रांमध्ये आणि हास्यचित्रांमध्ये फरक असतो. तर चित्रांमध्ये हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, जसा तो माणूस आहे तसाच तो काढण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु जे हास्यचित्र असतात त्यांना थोडं विनोदी भावाने काढलं जातं, म्हणजेच त्यांना बघून आपल्याला हसू येतं, असं ते हास्यचित्र विनोदी भावाने काढलं जातं. एखाद्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राच्या गमतीदार हुबेहूब नक्कल केली जाते. या ठिकाणी तुम्हाला चित्रांच्या माध्यमातून दिसतच असेल, तो जो छोटा बाळ दाखवलेला आहे तो कसा दिसत आहे, एकदम कार्टून सारखा. आणि ह्या साईडला त्यांनी काय केलेलं आहे, एक चित्र काढलेलं आहे ज्याच्यामध्ये तो मुलगा काय करत आहे, तर गणपतीला फूल बाप्पाच्या समोर ठेवत आहे. तर अशा प्रकारे त्यांनी इथे फरक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की चित्र आणि हास्य याच्यामध्ये काय फरक असतो आणि कशी त्यांची नक्कल केली जाते. ओके, तर एवढं सगळ्यांना समजलेलं आहे? काही डाऊट आहे?